नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो आणि त्यांच्याकडून विशेष असं मार्गदर्शन मिळवतो. आजचा हा कार्यक्रम इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत थेट गरुड झेप अकॅडमी आणि गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर S.S. सोनवणे यांच्याकडून. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे सर. नमस्कार. डॉक्टर S.S. सोनवणे यांच्या गरुड झेप अकॅडमीच्या अगदी महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा विविध शहरांमध्ये शाखा आहेत. तसंच गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आजवर जवळपास 7,000हून अधिक विद्यार्थी हे सरकारी नोकरीत दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या 19 एकरच्या परिसरात विद्यार्थ्यांची मैदानी आणि लेखी तयारी अगदी चोख करून घेतली जाते. या परिसरात भव्य अभ्यासिका आहे, सोबतच हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सेवा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. इथे अगदी इयत्ता पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करून घेतली जाते. नेमकी कशी ही तयारी करून घेतली जाते हे आपण प्राध्यापक डॉक्टर सोनवणे यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर आजचा हा विषय मांडणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण 12वी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे यंदा, त्या विद्यार्थ्यांनाच केवळ टेन्शन नसेल तर त्यांच्या पालकांना सुद्धा टेन्शन असेल की आता पुढे काय. सर, जर त्यांना सरकारी नोकरीत आपलं नशीब आजमावायचं असेल किंवा देशसेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? 12वी नंतर जर आपण विचार केला तर खरं तर 10वी नंतर सरकारी नोकरीचे मार्ग चालू होतात. 10वी नंतर तुम्ही आर्मीमध्ये जाऊ शकतात, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाऊ शकतात. पण 12वी नंतर मुख्यतः महाराष्ट्र पोलीस, जेल पोलीस, दारूबंदी पोलीस, वनरक्षक या साईडला आपल्याला जाता येतं. तसेच स्टाफ सिलेक्शनचे पेपर आपल्याला देता येतात. सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरती प्रक्रिया या दोन्हीमध्ये आपण जाऊ शकतो. 12वी नंतर वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतात आणि कोणत्याही भरती प्रक्रियेत विद्यार्थी 12वी आणि 10वीच्या बेसवरती सरकारी नोकरीची तयारी करू शकतो आणि त्या नोकऱ्या मिळवू शकतो. अगदीच. पण सामान्यपणे आपल्याला काय माहित असतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे भरपूर आपल्याला अभ्यास करायचे, दिवस रात्र अभ्यास करायचे. पण या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नेमकी भरती होते कशी, ही प्रक्रिया अनेक जणांना माहीत नसते. सर, ही प्रक्रिया आजच्या कार्यक्रमातून समजावून सांगा. खरं तर असं हे जे म्हटलं जातं की खूपच अभ्यास करावा लागेल, स्पर्धा परीक्षा म्हटलं की अवघड आहे, हा लागला नाही, तो लागला नाही, हे कोण लागत नाही. जर विद्यार्थी योग्य वेळेला स्पर्धा परीक्षेत येत नसेल तर, दुसरं स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य नसेल तर, आपण जर रेग्युलर आणि कंटिन्यू जर 2 वर्ष दिले तर स्पर्धा परीक्षेत 2 वर्षात निकाल भेटतोच. पण कदाचित आपण ब्रेकने करत असेल आणि 5 वर्ष जरी करत राहिलो तर स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. त्यामुळे 2 ते 3 वर्षात लगातार तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये या आणि कोणत्याही पद्धतीने जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा मॅप बघतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब असतात, स्टेट गव्हर्नमेंटचे असतात. 70 ते 80% जॉब हे सारख्याच प्रमाणाच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. आणि त्यामुळे आपल्याला एकच विचार करावा लागेल की स्पर्धा परीक्षेत भरती कुठली असो, सरकारी नोकरीकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे स्पर्धा परीक्षा आणि त्यात सातत्य ठेवा. अगदीच. पण ही भरती प्रक्रिया नेमकी कशी असते सर? ज्यावेळेस आपण भरती प्रक्रियेचा विचार करतो, 2 प्रकारच्या भरती प्रक्रिया आपल्याला बघायला मिळतात. एक, सैन्य विभागात जर जायचं असेल तर तुम्हाला लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीची तयारी ठेवावी लागेल. सैन्यामध्ये तुम्ही कुठेही जा, मग सेंट्रल गव्हर्नमेंटला रेल्वे पोलीस असेल, त्यानंतर नेव्ही, MR, SSRच्या जॉब असतील, एक्स ग्रुप, वाय ग्रुप, एअरफोर्सचे जॉब असतील, स्टाफ सिलेक्शनमध्ये BSF, CISF, ITBP, आसाम रायफल त्यासारखे असंख्य जॉब. मी तर म्हणेल की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब सांगायचे तर कमीत कमी 1 दिवस सांगायला लागेल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे, त्यात महाराष्ट्र पोलीस वगैरे सर्वच. या झाल्यात आपण याला म्हणतो की नोकरी, ती पण डिफेन्स साईडची. तर त्यासाठी मैदानी चाचणी गरजेची आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2 तास मिनिमम सकाळी प्रॅक्टिस मैदानी चाचणी करणं गरजेचे आणि संध्याकाळी पण काही तास करणं गरजेचं आहे. त्यानंतर लेखी परीक्षा साधर्म्य असतं की आपण समजा वनरक्षकची तयारी करतोय, तोच भाग तुम्हाला पोलीस भरतीला कामाला येतो. एखादा 2 विषयामध्ये 20% फरक पडतो आणि बाकी ठिकाणी तोच असतो. आपण CRPF, BSF आणि या बाकीच्या परीक्षेचं जर घेतलं तर स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत ही परीक्षा घेतल्या जाते. त्यामुळे त्यांचाही सिलेबस साधर्म्य असतं, सारखेपणा असतो. एखादा विषय किंवा 20%
30% फरक पडतो. आणि गव्हर्नमेंट जॉबची तयारी करताना नक्कीच विचार तुमच्या मनामध्ये पाहिजे की तर एक भरती नाही आहे, हजारो भरती वाटेमध्ये तुम्हाला भेटणार आहे. एक जर कदाचित काही मार्काने गेली तर दुसरी भेटेल. जसं डॉक्टर इंजिनिअरला फक्त एकच ऑप्शन असतो तसं इकडे नाही आहे. स्पर्धा परीक्षेत हजारो मार्ग नोकरीचे असतातच. आणि या सगळ्या मार्गांची आपण अगदी चोख तयारी करून घेता हे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आपल्या प्रेक्षकांना. पण या आपण आतापर्यंत आपण जी माहिती दिली त्यातून लक्षात आलं, एक असते मैदानी चाचणी आणि एक असते लेखी चाचणी. या दोघांमध्ये गुणांची कशी विभागणी केलेली असते? आपण भरती प्रक्रिया बघूया. कुठल्या भरतीला कोणते मार्क असणार आहे. जर तुम्ही आर्मीला गेले तर तुम्हाला आर्मीसाठी 1600 मीटर त्या ठिकाणी रनिंग करायची, त्याचा टायमिंग तुमचा बांधलेला असतो. पोलीस भरतीला गेलात तर 50 मार्कांची त्या ठिकाणी पोलीस भरतीची मैदानी चाचणी आहे. आणि या 50 पैकी 48 किंवा 50 पैकी 50 घेणारे विद्यार्थी आहे. 40, 42 त्या ठिकाणी त्याच्या पुढे गेलात तर नक्कीच तुम्ही लेखीसाठी पात्र होतात. आणि लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 100 मार्कांची लेखी परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्र पोलीसचा जर विचार केला तर मुख्य विषय फक्त 4 आहेत की त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता तुम्हाला करावी लागेल, मराठी व्याकरण करावं लागेल आणि जीएस म्हणजे तुम्हाला सोशल सायन्सचा भाग आला, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडी यासारखे विषय. आणि याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्काची तयारी, कमीत कमी 90 मार्क घेण्याची मानसिकता ठेवा. 1 वर्ष पोलीस भरतीत जर मन लावून दिलं आणि त्या ठिकाणी रेग्युलर राहिलात तर मला माहिती की 2 वर्षाच्या आत होणाऱ्या कोणत्याही भरतीमध्ये तुमचं नाव पोलीस बनलेलं असतं. हे फक्त झालं पोलीसच्या बाबतीमध्ये. अशाच पद्धतीच्या असंख्य भरत्या येतात. पोलीसची तयारी करतात तर आता वनरक्षकची भरती निघणार आहे. फक्त एका इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला जास्त मार्क घ्यावे लागतील किंवा इंग्रजी विषयाचा वेगळा अभ्यास करावा लागेल. बाकी अभ्यासक्रम समान असतो. आता दारूबंदी पोलीसची ॲड पडेल किंवा कोणती जेल पोलीसची चालू आहे, डायव्हर्स भरती असते, यामध्ये वेगवेगळ्या भरत्यांना वेगवेगळी गुण विभागणी दिल्या जाते. पण साधर्म्य लक्षात घ्या की आपण 10वी झालेलो आहोत, 12वी झालेलो आहोत. आपण NCERTचे बुक्स वाचलेले असतात किंवा तोपर्यंत मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करत असाल तर नक्कीच एक चांगली टेस्ट सिरीज देऊन चांगल्या पद्धतीने तयारी करून 1 वर्षात किंवा 2 ते 2.5 वर्षामध्ये पोलीस बनता येतं. अच्छा, आता वळूया तयारीकडे. आपण म्हटलात की मैदानी तयारी जर आपल्याला करायची असेल तर सकाळी 2 तास तरी आपल्याला किमान ही तयारी करायला हवी. बरं, त्यात सातत्य लागत असेल ना, म्हणजे नियमितपणे ही तयारी लागत असेल. आपण आपल्या अकॅडमीमध्ये कसं तयार करता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना? मी तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकांना आमची पूर्ण टीम एकदा प्रथमतः तेच सांगत असते की तुमचा मुलगा टिकणारा आहे का, तो सातत्य ठेवेल का. कारण जर मुलगा टिकला नाही तर आम्ही नाही, जगामध्ये त्याला कोणीही नोकरीपर्यंत पोहोचू शकत पण नाही. हे सुरुवातीलाच सांगता तुम्ही सर असं? सुरुवातीलाच ऍडमिशनच्या वेळेस हे सांगितलं जातं की मुलगा टिकणारा पाहिजे. तो अंतकरणातून त्याने ठरवलेलं पाहिजे की मला ही वर्दी मिळवायची, मला ती पोस्ट मिळवायची. आणि हेच नाही तर टार्गेट पण दिल्या जातं की 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष. जोपर्यंत आपल्याकडे एखादं गोल नसतं की ह्यात इथपर्यंत पोचायचं आणि कोणत्या वेळेत पोचायचंय, हे जोपर्यंत विद्यार्थ्याला कळणार नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेत यश येत नाही. मग ही माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी त्याची तयारी चालू होते. मग ती लेखी परीक्षा राहील, मैदानी चाचणी राहील, यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याला घेऊन त्या ठिकाणी तयारी केल्या जाते. मैदानी चाचणीमध्ये विशेषतः प्रत्येक प्रशिक्षक त्याच्या एका इव्हेंटवरती काम करतो. मग त्याची रनिंग किती वेळेमध्ये कंप्लीट करायची आहे, त्याच्यानंतर त्याचा स्टॅमिना किती वाढला पाहिजे, जेणेकरून तो सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळेस त्या ठिकाणी भरतीला सामोरे जाईल. तर त्या सर्व कठीण परिस्थितीमध्ये त्याने ती भरती काढली पाहिजे. आई वडील मुलाला जेव्हा घेऊन येतात तेव्हा तो मुलगा घरी राहणारा, 24 तास मोबाईल पाहणारा, या सगळ्यातून असतो. त्यातून बाहेर काढणं हे एक मोठी जिकरीचं काम असतं आणि त्यातून पुढे जाऊन विद्यार्थी घडतो. अगदीच अगदीच. बरं, मैदानी तयारी आपण ही जी माहिती दिली त्याच्यावरून असं लक्षात आलं की आपण त्या मुलांना नियमितपणे अगदी मेहनतीने मैदानावर येण्यासाठी अगदी मानसिकदृष्ट्या सक्षम करत असाल. पण खरा कस जिथे लागत असेल ना, तो लागत असेल बुद्धिमत्तेचा, लेखी परीक्षेची तयारी. आता काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी अगदी शाळेपासून तयारी सुरू केली असेल स्पर्धा परीक्षेची किंवा 10वी नंतर केली असेल, पण जे 12वी नंतर स्पर्धा परीक्षेत उतरलेले विद्यार्थी आहेत त्यांना खूप कमी काळ मिळत असेल ना लेखी परीक्षेसाठी.
या कमी काळात लेखी परीक्षेसाठी कशी बरं तयारी केली जाते त्यांच्याकडून? मी स्पर्धा परीक्षेमधील अशा विद्यार्थ्यांना नेहमीच सांगतो की 10वी नंतर लगेच तयारी चालू करा, किंवा आता जे 12वी झालेले आहेत, 12वी त्यांची परीक्षा झालेली आहे, हे विद्यार्थी कमी वेळात कसे लागतील याच्यासाठी त्यांनी 2 वर्षाचा परिपूर्ण प्लॅन बनवावा. मला 2 वर्ष योग्य मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखाली आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी द्यायचे आहेत. जर आजपासून त्यांनी सुरुवात केली, आपण बघतो की 11,000 जागा, 10,000 जागा, 5,000 जागा अशा जागा निघतात, तरीलाही आपल्याला त्यामध्ये जर जॉब मिळत नसेल तर याचं एकमेव कारण आहे की आपण कुठेतरी कमी पडतोय. ही जी लेखी परीक्षा असते ही खूप सोपी आहे, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. तर मी तर म्हणतो पोलीस भरतीसाठी इंग्रजी व्याकरण सुद्धा नाही आहे. म्हणजे 4 विषय तुम्हाला घेऊन जायचे, ते बी मराठी माध्यमाचे मुलं. खेड्यातील मुलांचा रिझल्ट येतोय, मग आपण का येऊ शकत नाही? ज्या विद्यार्थ्यांनी ही तयारी केलेली असते की मला या 4 विषयाला घेऊन जायचे आणि 2च वर्षात नोकरीला लागायचे, ते विद्यार्थी पोलीस भरती सहज त्या ठिकाणी पात्र होतात. आता पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो की जागा किती असतील, माझ्या कास्टला किती येतील, हा विचार नाही, तर मला लागायचंय आणि मला नोकरी मिळवायचं एवढं टार्गेट पाहिजे. अच्छा, बरं, मुलींसाठी काही विशेष तयारी करून घेतली जाते का? किंवा ज्या मुलींना घरून सपोर्ट नसेल त्यांना मानसिकदृष्ट्या आपण कसे तयार करता? शिवाय स्पर्धा परीक्षेत काही राखीव पदं असतात मुलींसाठी? हा प्रश्न सर्वच मुलींच्या बाबतीत पालकांना पडतो, पण मुलींच्या बाबतीत आता असं कुठलंच क्षेत्र राहिलेलं नाही की तिथे मुलींना संधी नाही. मी तर पहिले हे पण सांगितलंय मागच्या वेळेस की NDA मध्ये अधिकारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी आता मुली बनायला लागलेल्या आहेत. त्या परीक्षेत सुद्धा त्या ठिकाणी मुलींना जाता येतं. पोलीसमध्ये तर मुलींना 40-50% जागाच त्या ठिकाणी रिक्त असतात. कुठलंही क्षेत्र घ्या, पोलीसच नाही, स्टाफ सिलेक्शनचे पेपर घ्या, CISF मध्ये मुली दिसतील, नेव्हीमध्ये मुली दिसतील, एअरफोर्समध्ये मुली तुम्हाला दिसतील, आणि मुलींचं प्रमाण मुलांच्या तुलनेमध्ये वाढत आहे. कमी वेळात निकाल येणारे जर कोणी असेल तर त्या मुलींचं प्रमाण. याचं कारण आहे की त्यांच्यात सातत्य असतं आणि त्या ठिकाणी एक लक्ष टार्गेट असतं की नाही, मला ह्या वेळेमध्ये हे पोस्ट मिळवायचे, त्यामुळे मुलीचं प्रमाण वाढत चाललं. आता जी पोलीस भरती होते त्यामध्ये पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा निघत असतात आणि असा कुठलाच जिल्हा नाही आहे की त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. पोलीस 50% महिला आणि 50% पुरुष याप्रमाणे आता होत चाललेलं आहे. त्यामुळे मुलींनी घाबरण्याची गरज नाही. खरं तर 2 वर्ष मन लावून तयारी करायची आणि आयुष्यामध्ये आपण जे वर्दीचं स्वप्न बघतो ते पूर्ण करायचं. या माध्यमातून मुलींना एकच सांगेल की टार्गेट फायनल करा, त्या ठिकाणी वेळ फायनल करा की एवढ्या वेळेतच आपल्याला हे मिळवायचं आहे. आणि नक्कीच ज्यावेळेस 12वीचा निकाल आपल्या हातामध्ये आहे तर आपण असंख्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा देऊ शकतो. त्यात आपल्याला नोकरी मिळवायची हे जर ठरवलं तर यश मिळेल. अनेक मुलींच्या मनात आशेचा किरण उगवला असेल आता हे आपलं मार्गदर्शन ऐकून. सर, बरं, आपण आज 12वी नंतर कशी तयारी केली जाते स्पर्धा परीक्षेची याविषयी मी तुमच्याकडून मार्गदर्शन मिळवते. पण ज्यांचं 12वी शिक्षण झालेलं असेल, अगदी 4-5 वर्ष उलटलेली असतील आणि मग त्यांना स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असेल, पण आता माझं वय उलटून गेलंय किंवा मी या वयात आता बसतोय का असा प्रश्न त्यांना सतावत असेल, त्यांच्यासाठी काय सांगाल? काय असते वयाची अट? खरं तर हा प्रश्न खूप किचकट आहे. प्रत्येकाच्या डिफेन्स साईटला असेल तर वेगळे वयोमर्यादा असते. अशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं 22च्या पुढे वय गेलंय ते नेव्हीमध्ये आता जाऊ शकत नाही, एअरफोर्समध्ये आता जाऊ शकत नाही, आर्मीमध्ये ते जाऊ शकत नाही. त्यांना महाराष्ट्र पोलीसची भरती करता येईल किंवा त्या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया जी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेल्वेचे काही जॉब्स असतील, जिथे जिथे वय बसतं त्या ठिकाणी त्यांना परीक्षा देता येतात. यात काही ग्रॅज्युएशन बेस्ड जॉब असतात की ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, तर ते परीक्षासुद्धा हे विद्यार्थी देऊ शकतात. अच्छा, बरं, असंही होत असेल की विद्यार्थ्याची लेखी चाचणीची तयारी अगदी चोख झाली आहे, मैदानी चाचणी अगदी तयारी चोख झालेली आहे, पण ते मेडिकल तपासणीमध्ये कमी पडले किंवा कागदपत्र त्यांच्याकडे अपुरी राहिली, याविषयी काय मार्गदर्शन कराल? खरं तर असं व्हायला नकोच. विद्यार्थी जेव्हा अकॅडमीमध्ये येतो किंवा मार्गदर्शन चालू असतं तेव्हा दररोज त्याला सांगितलं जातं की ह्या भरतीचे फॉर्म निघणार आहे, तू कोणता फॉर्म भरणार आहेत, कोणत्या परीक्षा तुला प्रथमतः द्यावे लागणार आहेत, याची माहिती आम्ही त्याला देत असतो. दुसरं
की ज्या वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी येतो त्याचे डॉक्युमेंटची एक लिस्ट बनली जाते की आपल्याला हे डॉक्युमेंट लागणार येतात, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी असेल, रहिवाशीचे काही प्रकार असतील, अजून कोणते कोणते कॅरेक्टर सर्टिफिकेट असतील, हे सगळे काढले जातात. दुसरं, तो लेखी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये तर निघणार नाही, मेडिकलचा फंड जो येतो त्याच्यामध्ये डिफेन्स साईटला प्रॉब्लेम येतात, जसं आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला. महाराष्ट्र पोलीसमध्ये पण मी तर बघितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीसचं एवढं मेडिकल त्या ठिकाणी टफ नसतं, तिथे सहज विद्यार्थी लागतात. पण मी त्या विद्यार्थ्यांना सांगेल ज्यांना मेडिकलचे प्रॉब्लेम्स आहेत, आज जर आपली हाईट बसत नसेल तर आपण डिफेन्स सोडून इतर परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, ज्यामध्ये आपण सहज जाऊ शकतो. तलाठ्याला कोणतंही त्या ठिकाणी हाईट लागत नाही किंवा मैदानी चाचणी लागत नाही. जिल्हा परिषदची भरती आहे तिथे काही लागत नाही. त्या ठिकाणी मंत्रालयातल्या जागा आहेत लिपिक वगैरे यांच्या, तर तिथे काही लागत नाही. अशा भरत्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि पॉईंट जर असेल तर तो पहिल्या 2-3 भरती मारल्यानंतर डेमो भरती जेव्हा घेतल्या जाते तेव्हाच तो कळतो की हा पॉईंट आहे. मग त्या पॉईंटच्या नुसार त्याला वेगळं मार्गदर्शन करण्याची गरज असते आणि ते अकॅडमीची पूर्ण स्टाफ, आमची टीम करते की या पद्धतीने आपण जायला पाहिजे आणि डेमो भरतीमध्ये ते सर्व क्लिअर होतं. अगदीच अगदीच. आता अनेक 10वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा आपला हा कार्यक्रम बघत असतील. त्यांच्याकडे आहेत अजून 2 वर्ष तयारी पुढे ढकलायला, की त्यांनी आतापासून सुरुवात केली पाहिजे? बघा, आत्ताच आपण एक प्रश्न विचारला की 12वी झाली किंवा ग्रॅज्युएशन झालं आता परत येता येईल का, हाच प्रश्न परत विद्यार्थ्यांना येणार आहे. आज आपल्याकडे 10वी नंतर लगेच तयारी करायला सुरुवात आहे. आणि मी मागचा निकाल सांगतो, येत्या 10 दिवसापूर्वी एअरफोर्सचा लागलेला, अशा कितीतरी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आहेत की त्यांचं वय 18, 18.5च्या आत आहे आणि त्यांची एअरफोर्सची जॉईनिंग झालेली आहे. त्या एक ग्रुपमध्ये लागल्या, वाय ग्रुपमध्ये लागल्या, नेव्ही, MR, SSR मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी खरं तर सुरुवात 10वी नंतर लगेच करावी, म्हणजे 3 वर्षामध्ये 11वी 12वी करता करता स्पर्धा परीक्षा आणि पुढचं 1 वर्ष म्हणजे याच्यामध्ये नोकरी त्यांच्या हातात येते. नाही 12वी पर्यंत त्यांची नोकरी लागली तर 12वीच्या बेसच्या पूर्ण तयारी त्यांना करता येते आणि 12वीच्या बेसवरती नोकरी मिळतेच. मी एकच सांगेल विद्यार्थी आणि पालकांना की आपण स्पर्धा परीक्षेला 3 ते 4 वर्ष का द्यावे, कारण आपल्याला एक बेस भेटतो. आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट की स्टेट गव्हर्नमेंट याचा दोन्हीचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी स्वतःकडे तयार होतो. दोन्ही परीक्षेची तयारी आपण करू शकतो. आता काही ठिकाणी फक्त विद्यार्थी पोलीस करायचं म्हणून पोलीसची तयारी करतात आणि पोलीस नाही झाला तर मग तो स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करत नाही. मग त्या ठिकाणी त्याचा हजारो, मी तर म्हणेल मागच्या वर्षी 42,000 जागा स्टाफ सिलेक्शनच्या निघाल्या, यावर्षी पण 40-42,000 जागा निघतील, 71,000 पण जागा निघतात. तर त्या भरतीमध्ये हे जे प्रकार आहे CICF वगैरे सर्वच, तिथे कमीत कमी 12 ते 15 पोस्टसाठी ती भरती प्रक्रिया चालते. तर त्यात आपल्याला काय मिळवायचं आहे हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जर तयारी केली तर नक्कीच असंख्य मार्ग भेटतात. 10वी नंतर लगेच तयारी केली तर एक सर्वात महत्त्वाचं सांगेल आपणास की एनडीची परीक्षा एक आहे जिथं अधिकारी बनता येतं, कमी वयात अधिकारी, UPSCची परीक्षा, आणि ही सुद्धा आजचे 10वी जे विद्यार्थी झालेले आहेत ते तयारी करू शकतात आणि डायरेक्टली सुपर क्लास 1 पोस्ट, क्लास 1 पोस्ट यापर्यंत पोहोचू शकतात. अच्छा, मी असं ऐकलंय की आपल्या गरुड झेप अकॅडमीमध्ये, सैनिकी स्कूलमध्ये उत्तमरित्या विद्यार्थ्यांची जशी मैदानी चाचणीसाठी त्यांना तयार केलं जातं, लेखी चाचणीसाठी तयार केलं जातं, तसंच त्यांच्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जाते. ते कसं स्थिर राहील, स्टेबल राहील याकडे उत्तमरित्या आपण लक्ष देता. नेमकं काय करता आपण विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी? 2 पार्ट आहेत. एक सैनिकी स्कूल हा जो पार्ट आहे, या सैनिकी स्कूलमध्ये 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतात, म्हणजे त्यांचं पुढचं फ्युचर काय घडलं पाहिजे. IPS, IRS दर्जाच्या परीक्षा असतील, IIT नीटच्या परीक्षा असतील, इंडियाची परीक्षा असेल, CDची परीक्षा असेल, टॉप 10 मधल्या परीक्षा ज्या आहेत त्यावरती फोकस करून त्यांना तयारी करून घेतल्या जाते. दुसरं की स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघतो ऑलिम्पिक लेवलचे गेम असतील, कुठल्याही त्या ठिकाणी आपल्या भारताला मेडल कमी मिळण्याचं कारण शालेय जीवनात ते कोच नाही आहेत. म्हणजेच प्रत्येकता रायफल शूटिंग असेल, आर्चरी असेल, स्विमिंग असेल, सेपरेटली कोच, त्याचे मैदान, त्याची पूर्ण तयारी कुठेही उपलब्ध नसते, त्या सर्व उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्या पद्धतीने त्यांची तयारी करून घेतल्या जाते. हे झालं शाळेच्या बाबतीत. पण अकॅडमीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. अकॅडमीमध्ये मुलगा 16 ते 18 वर्षाचा असतो, त्यामुळे तो
कमी वेळात लागला पाहिजे, त्या दृष्टीने प्लॅन करावे लागतात की 3 वर्षात ते झालं पाहिजे. मग तो मोठ्या पोस्टपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल, पण एक नोकरी घेऊन तो तिथून बाहेर पडला पाहिजे. त्याच्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे किंवा त्याच्या पालकांनी जे बघून त्या ठिकाणी अकॅडमीपर्यंत पोहोचलाय ते पूर्णच झालं पाहिजे. बरं, आपल्या या अकॅडमीमध्ये काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज वगैरे होतात सर? नक्कीच. आता छान प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला जेव्हा अभ्यास आणि अभ्यास किंवा हां, ग्राउंड तेच. आणि ग्राउंड आणि छंद जोपासण्याची संधी मिळते. नक्कीच असा जो प्रकार येतो तेव्हा त्याच्यासाठी म्युझिक क्लास असेल, डान्स स्टुडिओ असेल, त्यानंतर इतर सण उत्सवाची त्या ठिकाणी काही पाठ असेल. आता स्विमिंग पूल आहे, तो स्विमिंगमध्ये आता जाणार नाही किंवा नॅशनल स्टेट तो खेळू शकणार नाही, पण स्विमिंगचा एक इम्पॅक्ट आपल्या मैदानी चाचणीनंतर आपल्या शरीराच्या बांधणीसाठी होतो किंवा व्यायामासाठी त्याला बघितलं जातं. जिम असतात, जिममुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, त्यानंतर त्याचा वेळ चांगला जातो. म्युझिकचे क्लास असतील आणि त्यानंतर मेडिटेशनचा आपण पाठ बघूया, कारण दररोज व्यायाम आणि दररोज व्यायामानंतर येणारा थकवा हे गणित आहे आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणं. मोटिवेशनचे जे लेक्चर असतात, प्रत्येक शिक्षक येऊन तुम्हाला त्या ठिकाणी मोटिवेट करतो. जे अधिकारी लागलेले असतात किंवा आमचे जे माजी विद्यार्थी आहेत, आज लागलेला नेव्हीमधला अधिकारी असेल किंवा नेव्हीमध्ये लागलेले मुलगे असेल, एअरफोर्समध्ये एक्स ग्रुप वाय ग्रुपचे ट्रेनिंग सेंटरचे असतील, आपण बघा एका ट्रेनिंग सेंटरला 150-200 विद्यार्थी गरुड झेपच्या माध्यमातून असतात. ती पोलीस भरती असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो. याचं एकमेव कारण माजी विद्यार्थी जेव्हा घडत जातो त्यांच्यापासून मिळणारं मोटिवेशन आणि तिथल्या शिक्षकांचे केलेले कर्तव्य. अगदीच अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. अगदी थोडक्यात आपल्या सर्व प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी पालकांना एकच सांगेल की आपला विद्यार्थी 10वी झाला किंवा 12वी, वेळेवरती त्याला त्याच्या पायावरती कसा उभा राहील आणि त्याच्यामध्ये ठाम विश्वास निर्माण करा की त्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, एक नोकरी मिळवायची आहे आणि कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी सातत्य ठेवावं लागेल. हा जर विचार त्या दोघांनी केला तर नक्कीच ते नोकरीपर्यंत पोहोचतील. अगदीच अगदीच. खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा चर्चेसाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास या कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.